यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 32व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। च पार्थ यदृच्छया उपपन्नम अपावृतं स्वर्गद्वारम ईदृशं युद्धम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते। त्याचा अर्थ असा होतो, आणि हे अर्जुना, यदृच्छया उपपन्नम सहजगत्या प्रयत्ना वाचून आपोआप प्राप्त झालेलं हे जे युद्ध आहे हे जणू अपावृतम स्वर्गद्वारम उघडलेलं स्वर्गाचं द्वारच आहे। ईदृशम युद्धम असं हे युद्ध सहजगत्या आपोआप अनायासे प्राप्त झालेलं हे युद्ध जणू काही स्वर्गाचं द्वार आहे। आणि असं हे युद्ध ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रियाः लभन्ते, भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होत। त्याच्या पाठीमागचा जो श्लोक आहे, स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्धा श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते, इथपासून भगवंताने स्वधर्माच्या दृष्टीनेही युद्ध त्याग करणं कसं अनुचित आहे आणि शोक करणं हे कसं अयोग्य आहे हे भगवंत समजावून सांगतात। भगवंत म्हणतात की हे जे अनायासे प्राप्त झालेलं युद्ध आहे ते धर्मयुद्ध आहे। हे युद्ध काही तुम्ही आपण होऊन लादलेलं नाही, ते प्राप्त झालेलं आहे, सहजगत्या प्राप्त झालेलं आहे, प्रयत्न वाचून प्राप्त झालेलं आहे। आणि धर्मयुद्ध करणं हे क्षत्रियांचं काय आहे, कर्तव्य कर्म आहे। हे आता गेल्या श्लोकामध्येच धर्म्याधियुद्धा श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते, असं जे धर्मयुद्ध आहे त्या युद्धाशिवाय क्षत्रियासाठी दुसरं काही कल्याणाचं साधन नाही आहे, याद्वारे भगवंतानं सांगितलेलं आहे। आता हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये युद्ध का करावं याचं आणखी एक कारण भगवंत सांगतात। अशा प्रकारचं जे धर्मविहित युद्ध आहे त्या युद्धात जर क्षत्रियाला मृत्यू आला तर अनायासे काय होते, स्वर्गप्राप्ती होते। आता स्वर्ग कामो यजेत असं वेदानं सांगितलं। जे ज्योतिष्टोमादी यज्ञ वगैरे कर्म करतात त्या लोकांना स्वर्गप्राप्ती होते, पण मरणोत्तर काही कालानं ती काय होते, प्राप्त होते, विलंबे करून होते। परंतु रणभूमीवरती अशा या धर्मयुद्धामध्ये देह पडता क्षणीच क्षत्रियाला काय होत असते, स्वर्गाची प्राप्ती होते। बरं, त्या स्वर्गप्राप्तीकरिता म्हणून सांगितलेले जे यज्ञयागादी कर्म आहेत त्याच्यात खटाटोप फार आहे आणि ते सर्व कर्म यथासांग होणं मुश्किलीचंच आहे।
तसं युद्धाच्या संबंधानं नाही. या युद्धामध्ये क्षत्रियांना स्वर्गप्राप्ती ही सहज आणि निश्चयानं होत असते. अर्जुनानं पाठीमागं म्हटलं, स्वजनम ही कथम हात्वा सुखिनस्याम माधव. स्वजनांना मारलं असता आम्ही सुखी कसे होऊ, या स्वजनांना मारून आम्हाला सुख कसं काय लाभेल, अशी एक शंका जी केली होती पहिल्या अध्यायामध्ये, तिचं उत्तर जणू काही या श्लोकामध्ये भगवंतानं दिलेलं आहे. त्या शंकेचं काय केलेलं आहे, निराकरण केलेलं आहे. अरे हे धर्मयुद्ध आहे ना, या युद्धामध्ये आता युद्धकर्म म्हटल्यानंतर मरण आणि मारणं या दोनच गोष्टी आहेत. मग समोर असलेले हे स्वजन आहेत की कोणी दुसरे आहेत याला महत्त्व नाही आहे. शत्रू म्हणून ते आपल्या समोर उभे आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करणं हे क्षत्रियांचं काय आहे, कर्तव्य कर्म आहे, प्राप्त कर्म आहे. आणि ते केलं असता या क्षत्रियांना स्वर्गप्राप्ती काय होते, सहज होते. आणि हे असं जे युद्ध आहे हे सुखिन क्षत्रिया हा लभंते, भाग्यशाली क्षत्रियांनाच काय होत असतं, प्राप्त होत असतं. अनेक ठिकाणी शास्त्रवचनं आपल्याला अशी आढळतात की क्षत्रियाला जर युद्धात मरण आलं तर त्याला अनायासे काय होते, स्वर्गप्राप्ती होत असते. युद्धात जर यश मिळालं तर मग कीर्ती, ऐहिक राज्य वैभवाचं जे सुख आहे हे तर प्राप्त होणारच आहे. तेव्हा क्षत्रियानं हे धर्मयुद्ध करणं, या धर्मयुद्ध करण्यामध्ये त्याचं काय आहे, यथार्थ हित आहे. आता या ठिकाणी भीष्म द्रोणांसारखे प्रतियोद्धे जे आहेत, असा प्रसंग पुन्हा कधी प्राप्त होईल काय? असा प्रसंग कधी प्राप्त होणार नाही. ईदृशम यासारखं हे युद्ध हे जणू काही भाग्यशाली क्षत्रियांनाच काय होत असतं, प्राप्त होत असतं. हे पहा, अनेक वेळेस तो सैनिक किंवा ते क्षत्रिय लोक पूर्ण आयुष्य त्यांचं निघून जातं, परंतु अशा या धर्मयुद्धाचा प्रसंग कधी प्राप्त होत नाही. अनायासे तुला मोठ्या भाग्यानं हा प्रसंग काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे आणि सहजगत्या प्राप्त झालेला आहे. त्यासाठी तुला काही प्रयत्न करावा लागलेला नाही. प्रयत्न वाचून सहजगत्या प्राप्त झालेलं हे युद्ध जणू काही उघडलेलं स्वर्गाचं द्वारच आहे. अपावृतम स्वर्गद्वारम, उघडलेलं स्वर्गाचं द्वार आहे. ते स्वर्गाचं द्वार उघडण्याकरिता तुला दुसरे यज्ञ यागादी कर्म करण्याची आवश्यकताच नाही आहे. आत्ता प्राप्त असलेलं कर्म त्या कर्मापासून परांगमुख न होता सन्मुख व्हावं आणि काय करावं, युद्ध करावं. निष्कपट होवावे, उष्णा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. फक्त कपटरहित होऊन काय करायचंय, युद्ध करायचंय. उशिणा घाई झुंजावे, धैर्यानं काय करायचंय, माराला प्रतिमार देऊन काय करायचंय, लढायचं आहे. म्हणून हे अर्जुना प्रयत्ना वाचून सहजगत्या प्राप्त झालेलं हे युद्ध जणू काही स्वर्ग उघडलेलं स्वर्गाचं काय आहे, द्वार आहे. आणि असं हे युद्ध, यासारखं हे युद्ध भाग्यशाली क्षत्रियांनाच काय होत असतं, प्राप्त होत असतं. आता इथून पुढं जे 4 श्लोक येतील त्यामध्ये हे युद्ध न केल्यास काय अनर्थ होईल हे भगवंताने सांगितलेले. कारण हे धर्मयुद्ध आहे, अनायासे प्राप्त झालेलं आहे. असं युद्ध प्राप्त होणं म्हणजे काही जणू उघडलेलं स्वर्गाचं द्वारच आहे आणि हे भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होत असतं. आणि असं हे युद्ध टाळल्यानं काय हानी होते हे पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. अर्जुना आताचे झुंज देखे, हो हे काज तुमचे दैव, की सकळ धर्माचे निधान प्रकटले असे. अर्जुना हे आत्ताचं जे हे युद्ध आहे, प्राप्त असलेलं हे जे युद्ध आहे ते पहा. अहो हे जे कार्य आहे, हे युद्धरूपी जे कर्म आहे, हे तुमचं काय आहे, जणू सुदैवच आहे. आत्ताचं हे युद्ध म्हणजे तुमचं भाग्यच आहे, किंवा सर्व धर्माचा ठेवाच
तुमच्या पुढे प्रगटला असे उघडा झालेला आहे. भगवंत ह्या युद्धाला काय म्हणतात? दैव. हे हो का जे दैव तुमचे. दैव म्हणजे भाग्य. ध्यानी मनी नसताना एखादी गोष्ट घडणं ही दैवानेच घडत असते. आणि तुम्ही कोणताही प्रयत्न न करताना हे असं धर्मयुद्ध तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे म्हणजे जणू तुमचं भाग्यच उघडलेलं आहे. हे युद्ध नाही. अर्जुन ह्या युद्धाला काय समजतोय? दुर्दैव समजतोय. तो म्हणतो आम्ही असं काहीतरी महान पातक केलं असेल म्हणून हे युद्ध आम्हाला प्राप्त झालं आणि आमच्या हातून या स्वजनांचा काय होतो आहे? वध होतो आहे. म्हणजे अर्जुनाची जी समजूत आहे ती पूर्णपणे कशी आहे? विपरीत आहे. कारण तो मोहग्रस्त झालेला असल्यामुळं त्याला सर्व गोष्टी पूर्णपणे उलट दिसत आहेत. भगवंत ह्या युद्धाला दैव म्हणतोय, भाग्य म्हणतोय. हे असं युद्ध क्षत्रियाला मोठ्या भाग्यानं प्राप्त होतं असं म्हणतोय. आणि अर्जुनाची मात्र समजूत काय आहे? तो पहिल्या अध्यायात जे बोलला त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की अर्जुन म्हणतो हे युद्ध प्राप्त झालं हे काहीतरी आमचं काय आहे? पाप आहे, दुर्दैवच आहे. आणि हे खरं काय? भगवंत म्हणतात हे हो का जे दैव तुमचे. हे जणू तुमचं दैव आहे. हे काय आहे? भाग्य आहे. हे पहा, युद्ध टाळण्याचा अगोदर काही प्रयत्न काही थोडा झालाय का? भरपूर प्रयत्न झालेला आहे. भगवंत म्हणतात तुम्ही समेट करण्याचा भरपूर काय केला? प्रयत्न केला. युद्ध टाळण्याचा मोठा काय केला? प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न काय झाला? फसला. तो दुर्योधन काय म्हणाला होता? सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी युद्धा वाचून या पांडवांना देणार नाही. म्हणजे हे युद्ध काही तुमच्याकडून लादल्या गेलंय का? नाही. हे अटळच होतं. हे करावंच लागणार होतं. म्हणून अनेक वेळेस प्रयत्न करूनही ते प्रयत्न काय झाले? फसले. आणि हे युद्ध, हा युद्धाचा प्रसंग तुम्हाला काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. तुमची इच्छा नसतानाही या कौरवामुळं तो सहजगत्या काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. अर्जुना झुंज देखे आताचे. आत्ताचं हे युद्ध सगळीच युद्ध नाहीत. भगवंत सगळ्याच युद्धाला हे दैव आहे, भाग्य आहे असं म्हणत नाही. पण आताचं हे जे युद्ध आहे, आता उलट सुसंधी चालून आलेली आहे की या दुर्जनांचा इथे काय करता येईल? नाश करता येईल. या दुष्टांचा संहार करणं काय होईल? शक्य होईल. तसं युद्ध नसताना त्यांचा नाश आपल्याला करता येणं शक्य नव्हतं. पण आता ते अनायासे युद्ध प्राप्त झालेलं आहे. हे जणू काय आहे? तुमचं भाग्यच आहे. अजून काय म्हणतात की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे, किंवा सर्व धर्माचा ठेवाच जणू काय झालेला आहे? प्रकटलेला आहे. बघा, अर्जुन या युद्धाला अधर्म म्हणतोय आणि भगवंत काय म्हणतात? सर्व धर्माचा ठेवाच जणू तुमच्या पुढे काय झालेला आहे? या युद्धाच्या निमित्तानं जणू काही उघडल्या गेलेला आहे. म्हणजे तुम्ही हे युद्ध कर्म करणं कोणत्याही दृष्टीनं अधर्म नाही, तर काय आहे? धर्मपालनच आहे. अनेक वेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असते की त्याला ते कर्तव्य कर्म, ते पुण्यकर्म, ते धर्मयुक्त कर्म काय वाटत असतो? अधर्म वाटत असतो. कारण परिस्थिती तशी काय झालेली असते? निर्माण झालेली असते. आणि मनुष्याची सदसद विवेक बुद्धी तेथे काय होते? बंद पडून जाते. पुण्यकारकच आहे. उलट स्वधर्मानं आपण वागू गेलो तर पापाला संचार करण्यास मुळीच वाव राहत नाही. पापाचा संचारच मनुष्याच्या जीवनामध्ये त्यावेळेस होतो ज्यावेळेस तो आपलं स्वधर्म पालन करत नाही. लक्षात आलं का? अधर्माला शिरकाव करण्यास कधी संधी मिळते? ज्यावेळेस धर्मकृत्य बंद पडतं. पाप मनुष्याच्या जीवनामध्ये कधी प्रवेश करतं? ज्यावेळेस तो पुण्यकर्म करणं काय करतो? बंद करतो. हे पहा, मनुष्याकडून कर्म होतच राहणार आहे. ती काय आहे? प्रकृती आहे. तो काय आहे? मनुष्याचा स्वभाव आहे.
आपण कितीही त्या कर्माचा त्याग करू म्हटलो तरी ते कर्म त्यागल्या जाऊ शकत नाही. हे पहा, भगवंतानेच म्हटलेलं आहे की नाही, की हे श्वासोच्छ्वास करणं काय बंद झालंय का, डोळ्यानं पाहणं काय बंद केलंय का, कानानं ऐकणं काय बंद केलंय का, पायानं चालणं काही बंद झालंय का, मनानं चिंतन करणं हे काही बंद झालंय का. तू हे कर्म टाळू पाहशील पण दुसरं काहीतरी तुझ्याकडून घडणारच आहे. ज्यावेळेस मनुष्य धर्मकृत्य करणार नाही त्यावेळेस त्याच्याकडून काय होणार आहे, अधर्म होणारच आहे. म्हणून स्वधर्म पालन करणं हे कोणत्याही दृष्टीनं पापकारक नाही आहे. उलट स्वधर्म पालन जर आपण करत असू निष्ठेनं तर तिथं पापाला शिरकाव करण्यास वावच मिळू शकत नाही. की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. उलट हे युद्ध सर्व धर्माचा जणू ठेवाच काय झालेला आहे, प्रकट झालेला आहे. आता याच्यातून आपल्याला अनेक दृष्टीनं चिंतन करता येणं शक्य आहे. माणूस काय करतो, माणूस आपल्या वाट्याला आलेलं जे वेदविहित कर्म आहे ते टाळू पाहतो आणि दुसरं कर्म धर्म म्हणून करू पाहतो. मग बोलणं लक्षात येतंय का. आत्ता आपल्याला प्राप्त असलेलं जे कर्म आहे तेच करणं उचित असताना माणूस ते कर्म टाळू पाहतो आणि दुसरंच एखादं कर्म धर्मकृत्य म्हणून करण्याची काय ठेवतो, इच्छा ठेवतो. स्पष्ट सांगू का, आई वडिलांची सेवा करणं हे पुत्राचं प्रधान कर्तव्य असताना त्याला टाळू पाहून दुसरे मोठमोठे धार्मिक कार्यक्रम मनुष्य करू पाहतो. लक्षात आलं. आता त्याने धर्म होईल का, धर्माचं ते फक्त आडंबर होईल. लोक धार्मिक समजतील, मूर्ख लोक, अज्ञानी अविवेकी लोक त्या व्यक्तीला, त्या तथाकथित व्यक्तीला काय समजतील, मोठा धार्मिक समजतील. पण शास्त्र त्याला कधीही धार्मिक म्हणणार नाही. कारण शास्त्रानं धर्म म्हणून त्याच्यावर जी जबाबदारी टाकली होती, जे कर्म त्याच्या वाट्याला दिलं होतं ते टाळू पाहून तो दुसरंच काय करतोय, करू पाहतोय. हा, धड बोले नाही संसारा मूर्ख जायचा. ज्ञानोबाराय म्हणतात, घरी आई वडिलांशी नीट न बोलणारी माणसं सुद्धा हा आदरानं त्या सकळ तीर्थाची धुरी असणारे माता पितर त्यांच्याशी धड न बोलणारी माणसं देखील विश्वामध्ये मात्र धार्मिक म्हणून मिरवतात. ती शहाणी नाहीत, ती कोण आहेत, मूर्ख जायचा. ज्ञानोबाराय त्याला काय म्हणतात, मूर्ख आहेत ते लोक. लक्षात आलं का. आताचा परमार्थ बहुतांशी तसाच चाललेला आहे, ही गोष्ट वेगळी आहे. लक्षात आलं का. जे खरोखर कर्म करायला पाहिजे, जे शास्त्रानं आपल्यावर काय केलेलं आहे, सोपवलेलं आहे, की जे कर्म करणं म्हणजे धर्म करणं आहे. काल आपण पाहिलं, धर्म काही वेगळी गोष्ट नाही. तसं धर्माचा प्रांत हा फार मोठा आहे. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम असंच महाभारतकारांनी म्हटलेलं आहे. पण सोप्पं धर्माचं सोप्पं लक्षण, सोपी व्याख्या वगैरे जर आपल्याला पाहायची असेल तर स्ववर्णाश्रम विहित जे कर्म त्यालाच काय म्हणायचं, धर्म म्हणायचं. माणसं मात्र आता स्ववर्णाश्रम विहित कर्म त्यागून दुसऱ्याच गोष्टी धर्म म्हणून करू पाहतात. लक्षात आलं का. भगवंत म्हणतात की निदान सकळ धर्माचे प्रकटले असे. हे युद्ध म्हणजे सर्व धर्माचा ठेवाच जणू काय झालेला आहे, प्रकटलेला आहे. तुम्हाला अन्य धर्म करण्याची आवश्यकताच नाही. तुमचं कर्म वाट्याला आलेलं, तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं हे असं धर्मयुद्ध करणं हे तुझं काय आहे, प्रधान कर्तव्य आहे. हे केल्यानेच सगळ्या धर्माचा लाभ तुला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. वेगळा धर्म करण्याची, धर्मकृत्य करण्याची आवश्यकता नाही. की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. हा काय संग्राम म्हणिपे, की येणे रूपे मूर्त स्वर्गूची का प्रतापे उदो केला. भगवंत म्हणतात हा काय संग्राम म्हणिपे, याला काय साधं युद्ध म्हणायचं का. लक्षात आलं का. नेहमी आता तुम्ही क्षत्रियच असल्यामुळं युद्धाचे नेहमी प्रसंग तुमच्या जीवनात येतातच. पण त्या अन्य साध्या युद्धाप्रमाणे हे काही युद्ध म्हणायचं का, नाही. हे युद्ध नाही. याला युद्ध म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, या युद्धाच्या रूपानं मूर्तिमंत स्वर्गच अवतरलेला आहे. लक्षात आलं का. हे पहा, सामान्य लोकांची देखील काय होतात, परस्परात भांडणं
होत असतात, वाद तंटे होत असतात. आणि जे महापुरुष आहेत त्यांच्यात देखील वादविवाद असतात. पण संतांचे, ज्ञानीपुरुषांचे जे वाद असतात ते तत्वाला धरून असतात. आणि सामान्य माणसाचे जे वाद असतात त्याला काही काय कारण असतील ते असो. लक्षात आलं का? म्हणून संतांमध्ये जो वाद संवाद चालतो त्याला काय ह्या लोकांसारखं भांडण म्हणायचं का? लक्षात आलं का? त्यांच्या वादे वादे जायते तत्वबोध हा, आणि आपल्यामध्ये वादे वादे जायते वैरवन्नी. लक्षात आलं का? मिशे हां तो सुसंवाद आहे. हे पहा, आता हे प्रत्येक शास्त्रकार जे आहेत ते आपला आपला सिद्धांत वेगवेगळा मांडतात. लक्षात आलं? या जगतासंबंधी, परमात्म्यासंबंधी, जीवासंबंधी आपली मतं काय करतात? वेगवेगळी मांडतात. म्हणून काही त्यांना साक्षात्कार झालेला नसतो असं नाही. नाही ते मुनयो भ्रांता हा सर्वज्ञत्वात तेषाम, ते सर्वज्ञ आहेत, ते काही भ्रांत नाहीत. मग त्यांनी ही वेगवेगळी मतं का मांडली? तर वेगवेगळ्या बुद्धीच्या लोकांचा विचार करून ती तशी मतं मांडली. काहीही करून या मनुष्याला देव मार्गाला न्यायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणून ते वरवरून एकमेकात भांडताना आपल्याला दिसतील, पण आतून मात्र ते काय असतात? एकच असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की सगळ्यांनी एकच जगाला सांगायचं नाही, तू थोडंसं वेगळं सांग. म्हणजे तू जे सांगतोस त्याला अनुकूल ज्यांची मतं आहेत ते तुझ्या मार्गाचं काय करतील? अनुसरण करतील, कमीत कमी देव मार्गाला लागतील. हे सर्व ऋषी मुनी सगळे काय आहे? आतून एकच आहेत. ही लोक नसतात का आतून सगळी कशी असतात? एकच असतात. परंतु वरून मात्र जगाला काय करत असतात? वेगळं दाखवत असतात. असो, मला एवढं सांगायचं की सामान्य माणसाची भांडणं आणि ही तत्वाला धरून ह्या ऋषी मुनींचे असलेले जे वाद आहेत, नैको मुनीर यस्य मतन्न भिन्नम, त्या महाभारतातला श्लोक आहे ना, असा एकही मुनी नाही की ज्याचं मत परस्पराहून भिन्न नाही. सगळ्यांची मतं काय आहेत? भिन्न आहेत, परंतु उद्देश काय आहे त्यांचा? सगळ्यांचा एक आहे. म्हणून सामान्य माणसाची भांडणं अगदी त्याच भांडणासारखी ही भांडणं आहेत असं म्हणायचं नाही. त्याप्रमाणे हे अर्जुना, तुम्ही क्षत्रियच असल्यामुळं युद्धाचे नित्यप्रसंग तुम्हाला आज तुमच्या जीवनात प्राप्तच होत असतात. त्या सामान्य युद्धाप्रमाणे याला काय युद्ध म्हणायचं का? हा संग्राम काय म्हणिपे? याला काय साधं युद्ध म्हणायचं का? नाही नाही, हे साधं युद्ध नाही, तर या युद्धाच्या रूपानं मूर्तिमंत स्वर्गच अवतरलेला आहे. भगवंत या युद्धाला काय म्हणतोय? मूर्तिमंत साक्षात स्वर्गच. लक्षात आलं का? त्या स्वर्गाला जाण्याकरिता किती खटपटा त्या याज्ञिकांना कराव्या लागतात. लक्षात, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्मे की जे मग स्वर्ग सुख भोगीजे. म्हणून यज्ञादी कर्म त्यांना करावी लागतात. तंतोतंत त्या नियमांचं काय करावं लागतं? पालन करावं लागतं. त्या कर्म करण्यामध्ये थोडं देखील न्यूनाधिक होऊ द्यावं लागत नाही. त्यावेळेस ते स्वर्गाला काय होतात? जातात मरणोत्तर. लक्षात, विलंबानं. आणि इथं मात्र या युद्धा नित्ययज्ञ हा स्वधर्म काय आहे? यज्ञच, पण कसा? नित्ययज्ञ. आणि सहजच आपली प्रकृती लक्षात घेऊनच तो स्वधर्म आपल्याला सांगितला आहे की नाही. त्यापेक्षा असं म्हणावं लागेल की भगवंतानं आपल्याला जन्म देत असतानाच भगवंत म्हणतोय की नाही, हे वर्णाश्रम कुणी निर्माण चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. आपली प्रकृती लक्षात घेऊनच आपल्याला त्या त्या ठिकाणी काय केलेलं आहे? भगवंतानं जन्म दिलेला आहे. त्या त्या वर्णास अनुकूल असे कर्म करण्याची आपली योग्यता जाणून तिथं तिथं काय केलेलं आहे? आपल्याला जन्म दिलेला आहे. म्हणून त्या वर्णाला, त्या वर्णाला योग्य असं जे कर्म ते सहजच आपल्याकडून काय होऊ शकतं? घडू शकतं. आणि तो काय आहे? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नित्ययज्ञ आहे तो. लक्षात आलं का? ते यज्ञ करण्याकरता तरी काळ वेळेची काय असते? अपेक्षा असते. विशिष्ट तिथीच असावी लागेल, विशिष्ट पदार्थच असावे लागतील, विशिष्ट मंत्रांचीच योजना त्या कर्मामध्ये करावी लागेल. चूक होऊ द्यावी लागणार नाही. त्यावेळेस काय होईल? मरणोत्तर स्वर्गाची प्राप्ती होईल. भगवंत म्हणतात हे युद्ध म्हणजे जणू काय आहे? मूर्तिमंत स्वर्गच काय झालेला आहे? अवतरलेला आहे. मूर्त का प्रतापे उदो केलं. किंवा का आणखी एक सांगतात, या युद्धाचं वर्णन भगवंत करतात. काय वर्णन केलं?
की हा जणू काही स्वर्गूची येणे रूपे, स्वर्गच या युद्धाच्या रूपाने काय झालेलं आहे, मूर्तिमंत इथे प्रकट झालेला आहे. किंवा ह्या निमित्तानं प्रतापे उदो केला, तुमचा हा जो प्रताप आहे, तुमचं पराक्रम जो आहे तो प्रत्यक्षच काय झालेला आहे, उदयाला आलेला आहे. हे पहा, असं आत्ता सांप्रत जे युद्ध आहे असं सहजासहजी प्राप्त होत नाही. उलट पराक्रम दाखवण्याची मोठी सुसंधीच या युद्धाच्या निमित्तानं तुम्हाला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. लक्षात आलं का? मूर्त का प्रतापे उदो केला. युद्ध म्हणजे प्रताप उदय होण्याचं एक काय आहे, स्थानच आहे. आता तो जो क्षत्रिय आहे, युद्ध कलेमध्ये जो निपुण आहे, ते कौशल्य त्यानं प्राप्त केलेलं आहे. आता ते कौशल्य दाखवण्याकरिता युद्धासारखी परिस्थिती तर प्राप्त झाली पाहिजे की नाही. आता एखादा मोठा मल्ल आहे, त्याने त्या मल्लविद्येमध्ये नैपुण्य मिळवलं, पण ते नैपुण्य जगापुढं दाखवण्याकरिता काहीतरी तशी योजना फड तर भरला पाहिजे की नाही. तेव्हा तो आपल्यातील कौशल्य काय करू शकतो, दाखवू शकतो. जसा आता एखादा वक्ता आहे, मोठा वक्ता आहे, वक्तृत्व कलेमध्ये तो निपुण आहे, निष्णात आहे, पण जर पुढे वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन आणि आयते जर श्रोतेच मिळाले असतील तर त्यानं त्याच्या वक्तृत्वाचं कौशल्य का प्रकट करू नये. उलट त्याला ती काय झालेली आहे, सुसंधी त्या निमित्तानं काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. अगदी त्याच पद्धतीनं भगवंत म्हणतात, याला काय साधं युद्ध म्हणायचं का, ह्या युद्धाच्या रूपाने मूर्तिमंत स्वर्गच अवतरलेला आहे. किंवा या युद्धाच्या निमित्ताने जणू तुमचा पराक्रम मूर्तिमंत स्वतः काय झालेला आहे, उभा झालेला आहे. मूर्त का प्रतापे उदो केला. अजून वर्णन करतात या युद्धाचं, अर्जुनाला समजावून सांगण्याकरिता हे युद्ध किती आवश्यक आहे, यासाठी हे युद्ध म्हणजे काय याचं वर्णन आणखी करतात. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीची तुझ स्वयंवरे आली. ना तरी अथवा किंवा गुणाचे निपती करे, हे अर्जुना तुझ्या ठाई असलेल्या गुणांना भुलून आरतीचे निपडी भरे, आवडीच्या भरानं हे कीर्तीची, ही कीर्तीच तुझ स्वयंवरे आली, तुला स्वतःहून वरण्याकरिता आलेली आहे. हे युद्ध नाही तर ही कीर्ती तुझ्या गुणांना भुलून आपण होऊन तुझ्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्याकरिता आलेली आहे. हे युद्ध नाही तर हे काय, ही काय आहे, कीर्ती तुझ्या गळ्यात आपण होऊन तुझ्या गुणांना भुलून तुला वरमाळा घालण्याकरिता जणू काही आलेली आहे. लक्षात आलं का? या ओवीमध्ये या कीर्तीवर स्त्रीचं काय केलेलं आहे, रूपक ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. कीर्ती म्हणजे जणू काही एक स्त्री, आणि ती स्त्री ह्या अर्जुनाच्या गुणांना भुलून, कोणती स्त्री, कीर्तिरूपी स्त्री, की ज्या कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून लोक जीवनभर काय करत असतात, आटापिटा करत असतात की आपली या जगामध्ये काय व्हावी, कीर्ती व्हावी. ती कीर्ती आपण होऊन हे अर्जुना तुझ्या ठाई असलेल्या गुणांना भुलून तुला वरमाळा घालण्याकरिता आलेली आहे. स्वयंवर, पूर्वीच्या काळी स्वयंवर असायचं आणि त्या स्त्रीला आपला वर निवडण्याचं काय असायचं, स्वातंत्र्य असायचं. आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आपण ह्या स्वयंवराच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. नल दमयंतीचं स्वयंवर, किंवा भगवान रामचंद्रांच्या जीवनातील प्रसंग, सीतेचं स्वयंवर. स्वयंवर म्हणजे काय, स्वतः तिनं आपल्या पतीची काय करायची, निवड करायची. तिला जो पसंत असेल त्या पुरुषाच्या गळ्यामध्ये तिनं काय करायची, वरमाळा घालायची. इथं ज्ञानोबरायांनी या कीर्तीवर स्त्रीचं काय केलेलं आहे, रूपक केलेलं आहे. ही कीर्तिरूपी स्त्री ती या अर्जुनाच्या गुणांना भुलून आपण होऊन त्याच्या गळ्यात काय काय करते आहे, वरमाळा घालण्याकरिता आलेली आहे. हे सगळं जे ज्ञानोबराय सांगतात हे कशासाठी, युद्धासाठी. हे युद्ध नाही
तर ही कीर्ती स्वतःहून तुझ्या गळ्यात वरमाला घालण्याकरिता आलेली आहे, तुझ्या गुणांना भुलून आलेली आहे. रुक्मिणी स्वयंवर असेल, अनेक स्वयंवराची वर्णन आपल्याला आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये आढळतात. अहो, ही कीर्तीवर स्त्रीचं रूपक केलं. भगवंताच्या ज्या विभूती आहेत त्या विभूतीमध्ये स्त्रियांमध्ये भगवंताने काय सांगितलेलं, आपल्या 7 विभूती सांगितलेल्या आहेत. त्यातील कीर्ती ही एक काय आहे, विभूती आहे. कीर्ती ही श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती ही क्षमा. कीर्ती ही भगवंताची काय आहे, एक विभूती आहे. कीर्तीला फार महत्त्व आहे. सगळे लोक कीर्तीसाठी काय करताना दिसतात, आपल्याला प्रयत्न करताना दिसतात. प्रत्येकालाच वाटतं काय व्हावे, आपली जगामध्ये कीर्ती व्हावी. हे पहा, त्या एक श्लोक आठवतोय मला. अधमा धनमिच्छन्ति धनम मानञ्च मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतान धनम. त्यांनी सांगितलं, अधम माणसं जे असतात, कनिष्ठ लोक, ते केवळ धनाची इच्छा करतात. जे त्यांच्यापेक्षा थोडेसे वर मध्यम जे आहेत ते धनम मानञ्च मध्यमाः, धनही मिळावं आणि मानही मिळावं. जे अत्यंत हीन आहेत, कनिष्ठ आहेत, ते काय म्हणतात, फक्त धनच मिळावं, कोणी अपमान केला तरी हरकत नाही, फक्त धन मिळावं. मध्यम प्रतीचे लोक धन आणि मान दोन्ही गोष्टीची काय करतात, इच्छा करतात. पण उत्तमा मानम इच्छन्ति, उत्तम जे लोक आहेत ते केवळ कशाची इच्छा करतात, मानाची इच्छा करतात. मानो ही महतान धनम, मान हे महान पुरुषाचं काय आहे, धन आहे. म्हणजे आपली जगामध्ये कीर्ती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. नाही आता झाली तर मरणोत्तर का होईना आपली कीर्ती झाली पाहिजे, यासाठी लोक काय करत असतात, खटपट करत असतात. पण ती कीर्ती सत्कीर्ती, तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्कीर्ती प्राप्त करून जगणं हेच खरं काय आहे, म्हणतात, जगणं आहे. असो, ही कीर्ती आपण होऊन या अर्जुनाला वरण्याकरिता वरमाला धारण हातात घेऊन आलेली आहे. का बरं, याच्या गुणांना भुलून. लक्षात आलं का? या अर्जुनाच्या ठाई असलेले जे गुण आहेत त्या गुणांना भुलून आरतीचेनी पडी भरे, इच्छेच्या म्हणजे आवडीच्या भरणाधिक्यानं आरतीचेनी पडी भरे, म्हणजे त्या कीर्तीरूपी त्या स्त्रीच्या अंतकरणात अशी तीव्रतर इच्छा निर्माण झालेली आहे की कधी मी या अर्जुनाचं वरण करील, स्वीकार करील. लक्षात आलं का? म्हणजे लोक कीर्तीच्या पाठीमागं लागतात आणि ही कीर्ती आपण होऊन त्या अर्जुनाच्या पाठीमागं लागलेली आहे. युद्धरूपानं ती कीर्तीच काय आहे, उभी आहे. म्हणून भगवंत म्हणतात, तू याला सामान्य युद्ध समजू नकोस, हे सामान्य युद्ध नाही, मूर्तिमंत स्वर्गच या रूपाने अवतरलेला आहे. मूर्तिमंत तुमचा प्रतापच या रूपाने काय झालेला आहे, उदित झालेला आहे. आणि कीर्ती ही स्वतःहून तुला वरमाला घालण्याकरिता या ठिकाणी काय आहे, उभी आहे. आणि तीव्र इच्छेनं तूच एक पती असावास अशा तीव्रतेनं, इच्छेच्या तीव्रतेनं ही जणू कीर्ती स्वतःहून वरण्याकरता तुझ्याजवळ आलेली आहे. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीसी. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै ऐसे हे झुंज लाहिजे, जैसे मार्गे जाता चिंतामणीसी आडळीजे. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावं. म्हणजे क्षत्रिय ज्यावेळेस काय करतो, पुष्कळ पुण्य करतो, तेव्हा त्याला असं हे धर्मयुद्ध लाभत असतं. तै ऐसे हे झुंज लाहिजे, अशा प्रकारचं धर्मयुद्ध त्यावेळेस क्षत्रियाला प्राप्त होतं ज्यावेळेस तो क्षत्रिय काय करत असतो, खूप पुण्य करत असतो. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे. कसं, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीशी. ज्याप्रमाणे वाटेनं जात असताना चिंतामणीला ठेच लागून काय व्हावं, आडखळावं, त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध तुम्हाला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे. ऐसे म्हणजे असं, अशा प्रकारचं आत्ता जे प्रसंग प्राप्त जे युद्ध आहे, अशा प्रकारचं हे युद्ध कधी प्राप्त होतं, क्षत्रियानं आपल्या जीवनात पुष्कळ पुण्य केलेलं असेल तर. ज्या अर्थी तुम्हाला हे युद्ध अनायासे प्राप्त झालेलं आहे, त्या अर्थीच तुम्ही काय आहात, पुण्यवानच आहात.
तुम्ही जन्मोजन्मी काय केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, म्हणूनच हे असं धर्मयुद्ध काय झालं, प्राप्त झालेलं आहे. ज्ञानोबा ह्या आणि पुढच्या ओवीतून चिंतामणी, अमृत याचे दृष्टांत देऊन काय करतात, मूळ श्लोकामध्ये ईदृशम यासारखं हे जे पद आलेलं आहे ईदृशम, त्या पदाचा काय करतात, भावार्थ प्रकट करतात. चिंतामणी आणि अमृत याचं काय याचे दृष्टांत दिलेले आहेत ह्या ओवीमध्ये चिंतामणीचा, आणि पुढची जी शेवटची ओवी आहे या श्लोकाचं भाष्य त्याच्यावर त्यामध्ये अमृताचा काय दिलेला आहे, दृष्टांत दिलेला आहे. हे युद्ध नाही तर काय आहे, चिंतामणी आहे. चिंतामणी नावाचा पदार्थ की जो चिंतिलेली वस्तू काय करत असतो, आपल्याला प्राप्त करून देत असतो. चिंतिलेली वस्तू प्राप्त करून देणारं एक स्वर्गातलं रत्न म्हणून चिंतामणीची काय आहे, प्रसिद्धी आहे. चिंतामणी दे चिंतिलिया अर्था, जो ज्या विषयाचं आपण चिंतन केलं त्या चिंतामणीच्या सानिध्यात राहून सदा विजय वृत्ती मनोरथी, जैसा पूर्ण काम श्रेणीवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्याला हे जे सगळं भाग्य लाभलेलं आहे त्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे. का चिंतामणी झाली या हाती, पहिल्या अध्यायात आपण त्या ओव्या पाहून आलो. सदा विजय वृत्ती मनोरथी, जे जे मनोरथ त्यानं करावेत ते काय होतात, पूर्ण होतात. त्या चिंतामणीचा काय आहे, तो प्रताप आहे. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरविती, तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. चिंतामणीपाशी चिंता तत्वताही न येल, तुकोबाराय म्हणतात. चिंतामणी जवळ आहे आणि त्या व्यक्तीला चिंता असूच शकत नाही, कारण त्याने चिंता केली की ज्या गोष्टीची चिंता केली ती वस्तू त्याच्या समोर काय होते, प्रकट होते. हा त्या चिंतामणीचा काय आहे, प्रभाव आहे. आणि असा तो चिंतामणी त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नाही केला, सहज मार्गे जाता आढळीजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीशी. सहज मार्गाने जात असताना चिंतामणीला पाय अडखळावा आणि त्यामुळं आपल्याला चिंतामणीचा लाभ व्हावा, अशी गोष्ट तुमच्या जीवनात घडलेली आहे. पुण्यवान क्षत्रियांनाच अशा प्रकारचं अलौकिक युद्ध लाभत असतं. पूर्व पुण्याईनच ही गोष्ट घडत असते. म्हणून क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीसी. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पातला असे. ना तरी जांभया मुख पसरे, तेथ अवचटे पियुख पडे, तैसा हा संग्राम पातला असे देख. ना तरी म्हणजे अथवा. आणखी एक उदाहरण, हे पटलं नसेल चिंतामणीचं उदाहरण दृष्टांत दिलेला तर आणखी दृष्टांत देतात की हे जे समोर प्राप्त झालेलं युद्ध आहे हे सामान्य युद्ध नाही तर काय आहे, अमृताप्रमाणे आहे. कसं, ना तरी जांभया पसरे मुख, जांभई करता काय करावं, तोंड उघडावं. एखाद्या माणसाला जांभई यावी आणि त्या जांभईनं त्याचं काय उघडावं, तोंड उघडावं, आणि त्या उघडलेल्या तोंडामध्ये अकस्मात काय पडावं, अमृत पडावं. तेथ अवचटे पडे पियुख, त्याच्यासमोर अमृत आहे आणि ते अमृत प्राशन करण्याकरिता त्यानं मुद्दाम होऊन तोंड उघडलेलं आहे असं नाही. त्याला काय आली, जांभई आली आणि जांभई करता त्यानं तोंड, लक्षात आलं का, उघडलं आणि ते उघडता क्षणीच अवचटे अचानक अकस्मातच त्याच्या तोंडात काय पडलं, अमृत पडलं. अमृत पडावं अगदी त्याप्रमाणे तैसा हा संग्रामू पातला असे. त्याचप्रमाणे हे युद्ध आज अनायासे काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. देख, समज, तू समजून घे. लक्षात आलं का, तू काय करतो आहेस, हे युद्ध हानिकारक आहे, महापाप त्यातून होईल वगैरे अशी काहीतरी समजूत करून घेतलेली आहे. तर ते तसं नसून हे ह्या ओव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे युद्ध म्हणजे काय आहे, तर तुमचं जणू काय झालेलं आहे, भाग्यच या रूपाने प्रकटलेलं आहे. सकळ धर्माचा ठेवाच जणू काही या युद्धाच्या रूपाने उघडलेला आहे. मूर्तिमंत स्वर्गच जणू या युद्धाच्या रूपाने अवतरलेला आहे. तुमच्या ठाई असलेला प्रताप तोच जणू काही मूर्तिमंत या ठिकाणी या युद्धाच्या रूपाने उभा राहिलेला आहे. किंवा
ती कीर्तीच आपण होऊन तुझ्या गुणांना भुलून तूच एकपती असावास अशा तीव्र इच्छेनं तुझा स्वीकार करण्याकरिता तू आली असे तुझजवळ आलेले आहे, किंवा अनंत जन्म पुण्य केल्यानंतर हे असं युद्ध प्राप्त होत असतं, ज्याप्रमाणे सहज मार्गाने जात असताना चिंतामणीला काय व्हावं, अडखळावं ना तरी, किंवा जांभया पसरे मुख, ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख, जांभई करता तोंड पसरावं आणि त्यात सहज अमृत पडावं, त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे प्राप्त झालेलं आहे असं समज, असं काय कर, जाणून घे. पियुख, पियुख शब्दाचा अर्थ आहे अमृत. देवलोकीचं एक अलौकिक पेय, त्याच्या प्राशनानं वृद्धावस्था किंवा मृत्यू येत नाही अशी काय आहे याची प्रसिद्धी आहे. बरं, ह्याची प्राप्ती करून घेण्याकरिता देवादिकांना समुद्र मंथन करावं लागलं, भयंकर कष्ट काय करावं सोसावे लागले. अशा प्रकारचं हे दुष्प्राप्य असलेलं अमृत, देवदुर्लभ असलेलं अमृत, का अमृताचा लेशू दैव गुणे, ते अमृताचं लेश मात्र देखील अमृत कशाने प्राप्त होतं, ज्ञानोबरायच म्हणतात दैवगुण, मोठ्या भाग्यानं काय होतं, प्राप्त होतं. की मृत ही जीवितला ही जे अमृत सिद्धी, या अमृताची जर प्राप्ती झाली तर मेलेला मनुष्य देखील काय होतो, जिवंत होतो. असं हे दुर्लभ असलेलं अमृत, आणि ते एखाद्यानं केवळ जांभई देण्याकरिता मुख पसरावं, तोंड उघडावं आणि अकस्मात त्यामध्ये ते येऊन पडावं, न घडे ते घडू आले, न घडणारी गोष्ट काय व्हावी, घडून यावी, हे जसं अगदी त्याचप्रमाणे तैसा संग्राम हा देख पातला असे. हा जो संग्राम आहे, हे जे युद्ध आहे, हे अधोगतीला नेणारं नाही, पाप उत्पत्ती करणारं नाही, सर्वनाश करणारं नाही, तर उलट तुम्हाला हे मोठ्या पुण्याईनं प्राप्त झालेलं आहे. या उदाहरणाप्रमाणे, ज्याप्रमाणे जांभई देण्याकरिता मुख पसरावं आणि त्यामध्ये अचानकच येऊन काय व्हावं, अमृत पडावं, त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे प्राप्त झालेले आहे. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.